आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय पोस्ट ऑफिसच्या सर्व खातेधारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवायचे असतील आणि त्याचबरोबर त्या पैशांचा चांगला परतावा म्हणजे चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर भारतीय पोस्ट ऑफिसच्या बचत योजना सर्वात चांगल्या व फायद्याचा पर्याय ठरू शकतो। कारण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवर केंद्र सरकारची हमी असते, त्यामुळे खातेदारांचे अर्थात गुंतवणूकदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात। त्यामुळे आजकाल बहुतेक लोक बँकेऐवजी पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्यास व खाते उघडण्यास प्राधान्य देतात। सध्याच्या काळात बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये चांगले व्याज देखील मिळते। त्याशिवाय पोस्ट ऑफिस गुंतवणूक सुरक्षित आहे आणि हमी परतावा देते। अशातच पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। सरकारकडून सर्वसामान्य लोकांकरिता अनेक बचत योजना चालवल्या जातात। मध्यम ते अल्प म्हणजे कमी उत्पन्न गटांमध्ये बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने याची सुरुवात केली आहे। या योजनांकरिता केंद्र सरकार दर 3 महिन्याला व्याजदर देखील निश्चित करते। 1 एप्रिल 2026 पासून आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे। या नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगला व दिलासादायक निर्णय घेतला आहे। पीपीएफ पब्लिक प्रोव्हिडंट फंड, एसएसवाय सुकन्या समृद्धी योजना, एससीएसएस ज्येष्ठ नागरिक बचत योजना, एनएससी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, केव्हीपी किसान विकास पत्र, आरडी पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना, टीडी पोस्ट ऑफिस मुदत ठेव आणि एमआयएस पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना यासारख्या लोकप्रिय बचत योजनांच्या व्याजदरात 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या पहिल्या तिमाहीसाठी कोणताही बदल न करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। अर्थ मंत्रालयाने 30 मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 या कालावधीसाठी सर्व अल्पबचत योजनांचे व्याजदर मागील तिमाहीप्रमाणेच कायम राहतील। विशेष म्हणजे सलग 8व्या तिमाहीत देखील सरकारने व्याजदरात कोणतीही कपात किंवा वाढ केलेली नाही। आता पाहू पोस्ट ऑफिसच्या कोणत्या योजनेवर किती मिळणार व्याज। नंबर 1, पीपीएफ पब्लिक प्रोव्हिडंट फंड 7.1% व्याज मिळते। नंबर 2, एसएसवाय सुकन्या समृद्धी योजना 8.2% वार्षिक व्याज मिळते। नंबर 3, एससीएसएस ज्येष्ठ नागरिक बचत योजना 8.2% व्याज मिळते। नंबर 4, एनएससी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 7.7% व्याज मिळते। नंबर 5, आरडी पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना 6.7% व्याज मिळते। नंबर 6, केव्हीपी किसान विकास पत्र 7.5% व्याज मिळते। नंबर 7, एमआयएस पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 7.4% व्याज मिळते। नंबर 8, पोस्ट ऑफिस एसबी म्हणजे बचत खाते 4% व्याज मिळते। नंबर 9, टीडी पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना 1 वर्षासाठी 6.9%, 2 वर्षासाठी 7%, 3 वर्षासाठी 7.1% तर 5 वर्षासाठी 7.5% व्याज दिले जाते। या संदर्भात इंडियन पोस्ट ऑफिसने बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून एक ट्विट करून देखील आपल्या सर्व खातेधारकांना माहिती दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।